सुरुवातीला मेसमध्ये काम करत होता. हो सर, मेसमध्ये काम करत होतो मी. मेसमध्ये मला तिथं ते खाऊन आणि त्याचं काम करून समजा 3,000 रुपये महिना देत होते. म्हणजे खाऊन पिऊन 3,000 रुपये. जुन्या क्रिकेट मॅचेस बघणे, बरं लेटेस्ट नसलं एखादं IPL PPL काही फरक पडत नाही माणसाला. हायलाइट बघायची, रात्री हायलाइट बघायची 12 एक मला वाटतं की 2ला झोपायचं. कधी कधी झोपत होतो. तेजसचं स्वप्न होतं. तेजस मला तुम्हाला 3-4 वेळेस आपलं बोलणं झालं होतं त्याच्याविषयी, हॉटेल टाकू म्हणून. आता मी त्याला म्हणत होतो तुला कधी काय वाटलं तू ये माझ्याकडं, आपण सर नाही झालं सिलेक्शन हॉटेल टाकून. ते आनंद तसा होता की अक्षरशः झोप लागली नाही मला. 1.5 तास फक्त झोपलो असतो मी त्या दिवशी. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज ह्या अत्यंत महत्त्वाच्या पॉडकास्टमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. आज आपल्याकडे माझा एक अत्यंत जुना विद्यार्थी, अत्यंत जुना म्हणण्यापेक्षा जुना विद्यार्थी आणि खूप स्ट्रगलमधनं, खूप मेहनतीमधून आज बँक ऑफ बडोदाच्या LBO ह्या पोस्टवर त्याचं सिलेक्शन झालेलं आहे. LBO म्हणजे लोकल बँक ऑफिसरची जी पोस्ट आहे त्यावर त्याचं सिलेक्शन झालं आहे. तेव्हा आजच्या पॉडकास्टमध्ये आपण जाणून घेऊया तेजस थावरे ह्या विद्यार्थ्याबद्दल आणि त्याला नेमकं LBOची परीक्षा कशी दिली, नेमका त्याचा प्रवास कसा झाला, तो जेव्हा ॲडमिन म्हणून आपल्याकडे काम करायचा, ॲडमिनपासनं ते मग येस बँकपर्यंत, येस बँक सोडून त्यानंतर पुन्हा LBOसाठी प्रिपरेशन करणं, मध्ये ॲज अन ॲडमिन म्हणून पण काम केलं त्याने. तर त्याबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊया आणि सर्वात पहिल्यांदा LBO ही पोस्ट आहे काय नेमकी याबद्दल जाणून घेऊया. माझं नाव तेजस मुरलीधर थावरे आहे. मी राहणार आनंदगाव, तालुका माजलगाव आणि जिल्हा बीड येथून आहे. माझं प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषद शाळेतच झालेलं आहे सर. आणि मी 2022ला येस बँक जॉईन केली होती. एक 14 महिन्याचा माझा प्रवास येस बँकेसोबतचा होता. त्यानंतर मग मी येस बँक सोडून पुन्हा इकडं प्रिपरेशनसाठी आलो. तुझा प्रवास सगळा मला माहिती आहे. म्हणजे मला जेवढा चांगल्या प्रकारे माहिती तुझा सगळा प्रवास, तेवढा मला नाही वाटत कोणाला माहीत असेल म्हणून. म्हणजे फक्त आई वडिलांना तुझ्या आणि मला माहीत असेल, बरोबर आहे? येस सर. ते पहिल्यांदा LBO बद्दल सांग मला. LBO काय पोस्ट आहे सर? LBO ही लोकल बँक ऑफिसर, म्हणजेच मराठीमध्ये सांगायचं झालं तर स्थायिक बँक ऑफिसर अशी नावाची एक पोस्ट आहे. ती पोस्ट ही आता आजच रिसेंटली ॲड आली आहे पंजाब अँड सिंध बँकेची. ती 18 महिन्याच्या एक्सपिरियन्स बेसवर असते. ही तुझी जी पोस्ट आहे बँक ऑफ बडोदाचं LBO, त्याबद्दल थोडंसं बोल. बँक ऑफ बडोदा ही 1 वर्षाची एक्सपिरियन्स बेसवर पोस्ट होते. आणि ज्यांच्या होती ना ती, जेव्हा तू फॉर्म भरला तेव्हा पोस्ट कशी होती ती? म्हणजे काय तू काय विचार करून फॉर्म भरला? की माझा एक्सपिरियन्स 14 महिन्याचा होता आणि त्यांना 12 महिन्याचा एक्सपिरियन्स पाहिजे होता. काय सॅलरी बिलरी काहीतरी? सॅलरी त्याची जवळपास सर 85+ येते. 85,000+ सॅलरी असते. शेवटी 1,15,000. 1 लाखाच्या ग्रॉस सॅलरी 1 लाख+ आहे त्याची. आणि इन हँड जर नेट सॅलरी जर विचार केला तर 85+ येणार आहे त्याची सॅलरी. चांगली सॅलरी आहे ना? सॅलरी कमी वाटेल तुला? नाही, सॅलरी खूप आहे ना, कारण येस बँकमध्ये माझी सॅलरी 40,000 होती. येस बँकेत तर काय टिकलं नाही, पण तू नाही येस बँकेत मग जेवढं टिकलं तेवढं कामाला चालेल. ते महत्वाचं. जोपर्यंत केलं ते कामाला. ही पोस्ट चांगली आहे समजा. यात आणखी काय स्पेशालिटी पोस्टची ह्या LBOची? याच्यामध्ये फॅसिलिटी भरपूर आहे. जसं की IBPS PO, SBI PO जे असतात यांच्यासारखीच स्केल 1ची पोस्ट आहे. फक्त पोस्टिंग जास्त असते IBPS PO पेक्षा. आणि PO जास्त म्हणजे काय? मग एक स्केल म्हणजे ज्यांना IBPS PO आणि SBI PO जर जे लोक होतात तर त्यांना या पोस्ट पर्यंत यायला अजून 1-2 वर्ष एक्स्ट्रा लागतात. जी मला आणखी काय आहे म्हणजे मी ऐकलं ते 12 वर्ष एकाच ठिकाणी ठेवतात. 12 वर्ष ज्या रिजन मध्ये तुम्हाला 12 वर्ष एकाच रिजन मध्ये ज्या रिजन मध्ये भेटली पोस्ट तेच तुम्हाला काम करायचं आहे. आणि प्लस माझं महाराष्ट्रामून ऍप्लिकेशन मी केलं होतं, त्यामुळे मी आयुष्यभर मी महाराष्ट्रातच असणार आहे. शेवटी रिटायर होईपर्यंत महाराष्ट्रामध्येच असणार आहे. म्हणजे तू काय आम्हाला शेवटपर्यंत त्रास देणार आहे? येस, तुम्हाला देणार त्रास, दुसरे कोणाला देणार? ऑब्विसली खूप त्रास दिलेला आहे त्या काळामध्ये पण. म्हणजे शेवटी मग स्टार्ट पण सगळं सांगू ना याच्यामध्ये, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे आमचा तेजस सुरुवातीपासनं एकदम आडमुठ, ठीक आहे, अत्यंत आडमुठपणा होता, भयानक आडमुठपणा होता ना. चुकी सांगणार नाही, खूप आडमुठ होता. पण मला असं वाटतं त्या आडमुठपणाचा, त्या आडमुठपणामुळं तो इतक्या स्ट्रगलमधून ह्या लेवलपर्यंत आला, मला हे स्पष्ट वाटतं. येस, हो. म्हणजे कॉन्फिडन्स पण म्हण, आडमुठपणा पण म्हण, व्हॉट एव्हर इट मे बी. काही लोकांना तो आडमुठपणा वाटतो, मलाच चालतो कॉन्फिडन्स वाटतो.
मला पण स्वतःला कॉन्फिडन्स वाटतो सर. तू सुरत मला वाटतं एकदम स्टार्टला 2019ला तू आला होता माझ्याकडे, तेव्हा तू सुरतला मेसमध्ये काम करत होता. हो सर, मेसमध्ये काम करत होतो मी. मेसमध्ये मला तिथं ते खाऊन आणि त्याचं काम करून समजा 3,000 रुपये महिना देत होते. म्हणजे खाऊन पिऊन 3,000 रुपये. मला माझं कसं पहिल्यापासून मला ग्रॅज्युएशन असल्यापासूनच मी सवय तुझं माहिती सवय होती की घरून पैसे घ्या वाटत नव्हते, लाज वाटायची पैसे घ्यावं. त्यामुळे माझी पहिल्यापासून मला एक ती सवय होती की स्वतःच्या जीवाच म्हणजे कमवायचं आपण स्वतः शिकायचं, म्हणजे घरून पैसे नाही. भाऊ तर मला वाटतं दुबईमध्ये शेफ पण आहे. हो, दुबईमध्ये शेफ होता तो. आता इकडे आला वापस, कारण तिकडे ते वारमुळे सुद्धा सुरू आहे ना. पण मग तू काम केलं तिथं पहिल्यांदा, मग त्यानंतर आपल्या क्लासकडे मी काही दिवस प्रिपरेशन केलं. काम करत करत मी बँकिंगचं पण प्रिपरेशन करतो. त्यावेळेस मी माझी फक्त LIC असिस्टंट नावाची त्यावेळेस एक्झाम निघली होती. त्यावेळेस मी ती एक्झाम दिली होती. ती एकमेव एक्झाम. हा, म्हणजे बाकीचे दिले होते पण ती आपण ते असंच वाईट बीट नाही वाटलं काही? वाईट वाटलं सर. कशामुळं? कारण माझा जो कट ऑफ होता तो त्यावेळेस 45चा लागला होता. बरं. आणि मला 45 आले होते, पण त्याला सेक्शनल कट ऑफ होता इंग्लिश किंवा हिंदी. आणि माझी चूक एक होती की मी हिंदी घेतलं. मी इंग्लिश घ्यायचं होतं, ते हिंदी घेतलं. आणि तिथं माझं 1 मार्कनं ते कट ऑफ राहिला. त्यामुळे ती एक्झाम म्हणजे होणारच होतं. ते झालं. कारण मग त्याच्यानंतर मग मी काही दिवस प्रिपरेशन केलं, पण नंतर असं वाटलं की आता याच्यातून आपलं काही होणार नाही पुढे, म्हणजे जास्त दिवस अजून होतंय तर आपण काय करावं, काहीतरी म्हणजे चांगलंच. मला नंतर लॉकडाऊन लागला. लॉकडाऊन मध्ये लागला. वर्षभर जॉब केलास तू, मग 20ला लॉकडाऊन लागला. लॉकडाऊन लागला काय केलंस? लॉकडाऊन मध्ये तर सर गावाकडे डायरेक्ट एकच विचार करतो, तुमच्यासारखाच आजचा दिवस आपला शेवटचा. कारण लॉकडाऊन मध्ये कुणी राहीन कुणी नाही राहण्याची काही गॅरंटीच नव्हती सर. कारण लॉकडाऊन होतच तसं. त्यामुळे त्याच्यानंतरचा इन्सिडेंट फार मला आठवते. कुठला इन्सिडेंट? तुम्ही मला शिव्या खाल्ल्या होत्या माझ्या त्यावेळेस. शिव्या खाल्ल्या होत्या सर, बरोबर. कारण ते मी चूक केली ती तशी. कारण तुम्ही मला सांगितलं होतं की आपल्याला मी तुम्हाला विचारलं होतं की सर मला आता MS मध्ये जॉब नकोय, थोडा बाकीचा ऍडमिनचा वगैरे जॉब असेल तर द्या. त्यावेळेस तुम्ही मला रेफर केलं की चंद्राला बॅच सुरू होती, एक्झॅक्टली तू चंद्राला जाय. तर मी तुम्हाला हो म्हणलो, आणि तुमचं न ऐकता काय केलं, मी पुण्याला गेलो. माझी एक मैत्रीण होती, तिने मला रेफर केलं की मल्टी लेवल मार्केटिंग एक जॉब आहे, तू कुठून बी करू शकतोस. हो, ते कम्प्लीट बनते. तिने मला घर बसल्या 20,000 कमवा. आणि ते त्यांचे कोटिंग आणि ते तसं ते प्रकार होता. ते तिला मी विचारलं होतं की बाबा नेटवर्क मार्केटिंग आहे का? ती म्हणली नाही, नेटवर्क मार्केटिंग वगैरे तसं नाही, तू घरी बसून ऑनलाईन जॉब आहे असं तसं तिने बोललं. आणि मी चूक केली. मी तिच्या म्हणजे पुण्याला गेलो. आणि पुण्याला ते काही दिवस 8 दिवस त्यांनी एकदम स्ट्रिक्ट त्यांची ट्रेनिंग वगैरे, तसलं टाळ्या वाजवायच्या आणि उत्तर आणि ते लॉजिकल सगळे ते खतरनाक. आणि एका रूम मध्ये 10 जण पोरं ठेवायची. आणि ज्यावेळेस 8 दिवसाची ट्रेनिंग संपली त्यावेळेस असं समजलं की हा जॉब सेल्सचाच आहे. म्हणजे ते नेटवर्क मार्केटिंग, ते 2 माणसं जोडायचे, त्यांनी 2 जोडायचे, असं निवड म्हणजे हे होतं ते मूर्खपणा. नंतर मग त्या दिवशीच माझा पुण्याला असताना तुमचा फोन आला मला. तुम्ही मला म्हणले तेजस तू अजून का जॉईन केलं नाहीस, चंद्राला काय केलं नाहीस? मी तुम्हाला सांगितलं सर मी पुण्याला आलोय. मग त्यावेळेस तुम्ही मला शिकायला मला कळलं. मी तुम्हाला सॉरी म्हणलं सर, मी आता येतो. नंतर तिथून आलो आणि 26 जानेवारी 2021ला चंद्रा आपलं सारथी आपलं काम क्लासेस जॉईन केलं. आता हे सगळं म्हणजे हे विचारणं काय आहे की अभ्यास कसा केला, ह्या विषयाचा अभ्यास केला, त्या विषयाचा कसा अभ्यास केला, ह्या विषयाला मला कोणी मार्गदर्शन केलं, ह्या विषयाला कोणी मार्गदर्शन केलं, हे सगळे सांगतात. पण मला वाटतं सामान्य जे मुलं आहेत, जे मुलं मी पाहतो इतक्या वर्षामध्ये, आता मी गेल्या 22-23 वर्षापासून शिकवतो. 22-23 वर्षात बघितलं मुलांचं मी की ते अभ्यास कसा केला हे तर ऑफकोर्स सांगायला 50 लोक आहेत तुम्हाला. पण एखाद्या स्टुडंटकडे पाहून की नाही यांना जीवन कसं आपलं ते कसं त्यानं स्ट्रगलला फेस कसं केलं, फेल्युअर आले त्याला कसं फेस केलं, किंवा अपॉर्च्युनिटीज कशा मिळत गेल्या, काही अपॉर्च्युनिटीज कशा आपल्याला सुटल्या, आपण चुका काय केल्या. सगळेजण काय सांगतात, पॉझिटिव्ह गोष्टी सांगतात की मी हे चांगलं केलं, चुका महत्वाच्या. मग त्या कोणीच बोलत नाही युजली. आणि पॉडकास्टचा मूळ उद्देश माझा तो होता की सगळ्यासोबत हे पण कळावं की तू काय स्ट्रगल केलंयस. आणि स्ट्रगल करताना रडला कधी तू? नाही, मी स्ट्रगल करताना रडलो नाही सर. कारण जसं किती वेळ फेल झाला, रडला कधी? फेल तर भरपूर वेळ झालो सर. पण तुमच्याकडून मी तीच गोष्ट महत्वाची शिकलेलो की माणसानं म्हणजे किती चुका झाल्या, माणूस हा चुकीचा पुतळाच आहे म्हणतात ना सर. कारण चुका केल्यासच माणूस शिकतो. तर मी चुका जेवढे बी केल्या, फक्त एक गोष्ट तुमचं मला एक गोष्ट म्हणजे कायम लक्षात असायची की माणसाने कधीच
जे डिसिजन घेईन माणूस आयुष्यामध्ये त्याचा रिग्रेट नसायला पाहिजे. जसं की मी येस बँकमध्ये जॉब केला, हो. एक 14 महिन्याचा मी जॉब केला. नंतर मी तुम्हाला कॉल केला की सर म्हणलं मला आता इथं करू वाटत नाही, कारण प्रेशर वगैरे ते म्हणजे पोस्ट होती, डेप्युटी मॅनेजरची पोस्ट होती येस बँकमध्ये, 40,000 रुपये सॅलरी पण होती. पण जे आपल्याला एक सॅटिस्फॅक्शन असतं ना की यार आपल्यासाठी ती भेटत नव्हतं. तुम्हाला फोन केला, सर हे काय माझ्याकडून असं म्हणजे होत नाहीये, म्हणजे नको वाटतंय मला ते. तुम्हाला म्हणले तुला काय करायचं आता, तर मग तुझ्या हिशोबाने मग तुला काय वाटतं कर. मग तेवढ्यात मला एक जणांनी रेफर केलं की आयटीच्या क्लासेससाठी रेफर केलं मला त्यावेळेस. तर मग केलं तुम्हाला आयटीचे क्लासेस मी 4-5 महिने केले. पण शेवटी आयटी साठी बॅकग्राऊंड माझं बीएससी माझं बीएससी होतं प्लेन फक्त, त्यामुळे ते काय आपल्याला तेवढं सूट नाही झालं. प्लस साईड बाय साईड मग मी इथं जॉब पण करतो, ते करून काय उपयोग नाही, पण उपयोग नाही झाला त्याचा काहीच. पण आता त्यावेळेस मला आणखी आठवतं की तू बऱ्याच वेळेस म्हणजे असा खूप स्ट्रेसमध्ये असायचा, पण नाही असं नाही. पण तो स्ट्रेस असून सुद्धा मी एवढं पाहिलं की तू कधीच माझ्याकडं ना रडत नाही आला. नाही सर, ते सर आता मी काय करू, आणि मग काही खरं नाही, आता मी एवढ्यात एकदम नापास झालो, कधीच नाही. मला एवढं आठवतं की तू यायचा, सर झालं नाही सिलेक्शन, मी म्हणतो मग काय व्हायला ते जा कर, निवांत अभ्यास कर. हे जे होतं ना, मग तू त्याला घाबरायचं कधी नाही त्या गोष्टीला. तेच म्हणजे ती आता लोक म्हणतात पेशन्स ठेवला, पण पेशन्स ठेवताना सुद्धा तेवढ्या कॉन्फिडेंटली ठेवणं लय आवश्यक असते. हां सर, मला असं वाटतं. हां बरोबर आहे सर, कारण ते पेशन्स माणसामध्ये नुसतं, आपण भरपूर जण तेच म्हणतात की माणसामध्ये पेशन्स असायला पाहिजे, पेशन्स असायला पाहिजे. पेशन्स तर होतेच, पण माझ्याकडे तेवढे पेशन्स नव्हते की ते पेशन्सचं पुन्हा काही उपयोग बी नाही व्हायला पाहिजे. त्याचा काही मतलब पण नाही ना त्या पेशन्सचं, काहीतरी व्हायला पाहिजे. नाहीतर उगाच काहीतरी पेशन्स ठेवायचे, काहीतरी करायचं. मग ते तिकडचा जॉब सोडून पुन्हा मी इकडे आलो, डबल ॲडमिनचा जॉब जॉईन केला. आणि मला पुन्हा एक गोष्ट अनुभवली मी सर, की ज्यावेळेस मी तो जॉब सोडा 40,000चा, आणि मी ज्यावेळेस काही लोकांना सांगितलं की म्हणजे भरपूर जण म्हणजे आता काय करतोस मग जॉब सोडल्यानंतर, तर भरपूर जणांचं म्हणणं असं होतं की तू 40,000चा जॉब सोडास आणि आता असं म्हणजे हे करतो, समजा तुला काही वाटत नाही का की एवढा मोठा जॉब सोडून हे करायचं. तर मी म्हणलं माझं पर्सनल डिसिजन ते, मला ज्या गोष्टीत आवडतं तेच करा वाटतात, त्यामुळे मी ते सोडलं, म्हणजे त्याचा मला काही रिग्रेट नाही. आणि नंतर काही दिवसांनीच मी ते जॉब सोडल्यानंतर मग ते 4 जुलै 2025ला ॲडव्हर्टाईज आली ती LBOची. आणि माझ्याकडं, आणि त्यांना 12 महिन्याचा एक्सपिरियन्स पाहिजे होता लोकल बँक ऑफिसरची. तर माझे 14 महिन्याचा एक्सपिरियन्स होता. ऍक्च्युली 6 महिने माझे मणिपालमध्ये होते आणि 3 महिने माझं इंटर्नशिप होतं. 12 महिन्याचा एक्सपिरियन्स होता आपल्याला. तर 14 महिन्याचा एक्सपिरियन्स होता आणि त्यांना 12 महिन्याचा पाहिजे होता. मग पेपर दिला 6 सप्टेंबरला पेपर दिला. त्याच्यानंतर 25 नोव्हेंबरला त्याचा रिझल्ट आला. पेपरमध्ये काय काय होतं रे? पेपरमध्ये 4 सेक्शन होते. एक बँकिंग टर्मिनॉलॉजी होतं, बँकिंग अवेअरनेस. दुसरं जनरल अवेअरनेसचं एक होतं, इंग्लिश एक होतं, आणि क्वांटी LR मिळून 30 मार्क होतं. प्रत्येक सेक्शन 30 मार्काला होता आणि 30 मिनिटाचा टाइम होता. आणि निगेटिव्ह मार्किंग होती 0.25ची. आणि त्यांनी क्रायटेरियामध्ये अजून असं दिलं होतं की तुम्हाला प्रत्येक सेक्शनला, म्हणजे जर तुम्ही जनरल कॅटेगरीमध्ये असताना, जनरल आणि EWS, तर तुम्हाला 40% इच सेक्शनला पासिंग कंपल्सरी आहे, मिनिमम पासिंग. आणि बाकीच्यांना 10%ची होती, म्हणजे 30 पैकी 12.5 मार्क घ्यायचेच होते. तर पेपर मी दिला, पेपर मी 91 अटेम्प्ट केले, 120 आउट ऑफ. तर GA मी जरा जास्तच केले, 30 पैकी 29 अटेम्प्ट केले. मग त्यावेळेस मला असं वाटलं होतं की पेपर जर आपला गेला तर GA मिळत जाणार आहे. पण नंतर असं झालं की पेपर माझा निघला. 25 नोव्हेंबरला ज्यावेळेस रिझल्ट लागला त्यावेळेस बघितलं रिझल्ट आला. मग फक्त म्हणजे ज्यावेळेस पेपर हे दिलं होतं त्याच्यानंतर फक्त एक असं एक इनबिल वाटत होतं की बाबा एवढा पेपर आपला सर निघायला पाहिजे, कारण निघाला तेवढं डोकं लावलं तुम्हाला, मला माहिती की पेपर आणि निघाला. नाही तर मग बघू पुढे काहीतरी ते, तर मग बॅक ऑफ द माइंड आपल्या बिर्याणी हाऊस ते तर होतंच. सेकंड ते ऑप्शन ठेवलं होतं, पण जे होतं ते करायचं मी माझ्या म्हणजे अभ्यास वगैरे साईड बाय साईड केला पण, आणि ते झालं. आणि त्यानंतर मग रिझल्ट आला 25 नोव्हेंबरला. लिस्टमध्ये नंबर आला. 3 वेळेस चेक केला. पहिल्यांदा विश्वास बसला नाही, दुसऱ्यांदा पण बसला नाही, तिसऱ्या वेळेस मग बघितला नंबर आपलाच आहे. मग चांगलं वाटलं, खूप छान वाटलं. आई काय म्हणली त्यावेळेस मी घरच्या, आई काय म्हणली? पण आई म्हणली वागा चांगलं झालं, नादर झालं. म्हणजे गावाकडचा नादर शब्द ना तुम्हाला लगेच कळलं एका सेकंदामध्ये. आपल्या गावाकडचा नादर ही कुठं ऐकायला भेटत दुसरीकडे. गावाकडचा जुना शब्द आहे तो. आईवर जरा जास्त भक्ती तुझी. भक्ती ऑब्विसली आईच असते ना शेवटी. पण खूप जास्त डिवोशन ज्याला म्हणतो, त्यामुळे काय होतं की माणूस थोडस म्हणजे स्ट्रॉंग राहतं ना. आईने जे कष्ट केलेत म्हणजे ते बघितलेले, त्यामुळे मग ते कसं
ती जाणीव आहे, अजून पण जाणीव इथून पुढे राहणार आहे कायम. राहिलीच पाहिजे. कारण आईनं जे आपल्यासाठी केलं ते म्हणजे भरपूर गोष्टी अशा असतात की आपण म्हणजे आपण म्हणजे इथपर्यंत पोहोचला आणि आई वडिलांचा सपोर्ट मी काय म्हणतो किंवा देव प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकत नाही म्हणून त्यानं आई तयार केली. बरोबर आहे सर, नक्कीच सर, बरोबर आहे, 100% बरोबर आहे, सर. हा. बरं, ह्या स्ट्रगलच्या सगळ्या काळामध्ये जेवढं स्ट्रगल तू केलंस, किती वर्ष स्ट्रगल झालं? जवळपास 6, 7, 8 वर्ष. 19, 20, 7 वर्ष 21, 22, 23, 24, 25, 6-7 वर्ष आराम स्ट्रगल होतो. या 7 वर्षाच्या स्ट्रगलमध्ये असे पॉईंट आले कधी की दुसरं असं वाटत मायला सगळं सोडून देऊ, नकोच? नाही, कधी भरपूर वेळेस वाटलं सर तसं, भरपूर वेळेस तसं वाटलं. पण एक असं होतं बी की मनामध्ये की बाबा सोडून देऊन तरी काय करणार. बरोबर आहे. सध्याच्या सिच्युएशन मध्ये सर असं होतं की आपण गावाकडे शेती पण करू शकत नाही ना. म्हणजे प्रॉब्लेम असा की शेतीमध्ये तुम्ही करता तर ते मग शेतीला ते पाणी हे म्हणजे भरपूर काही गोष्टी शेतीचा प्रॉब्लेम भरपूर आहे. ते सगळ्यात सांगायची गोष्ट नाही, म्हणजे सगळ्यालाच माहिती ते प्रॉब्लेम. शेतीमध्ये प्रॉब्लेम भरपूर आहेत. आता आपण त्यामध्ये ठीक आहे, म्हणजे काही उत्पन्न काढतात हे होतं, पण प्रत्येकाला जमलं असं नाही ना. त्यामुळे मग ते मला माहित होतं की ते काय होणार नाही. पण मग आणि सगळ्यात चांगली गोष्ट काय झाली सर माहिती का, ज्यावेळेस मी इथं आलो आणि तुमच्या संपर्कात ज्यावेळेस पासून राहिलो, म्हणजे ती गोष्ट वारंवार ती म्हणजे बॅक ऑफ द माइंड तीच राहत होतं की बाबा आपण काहीतरी करायला पाहिजे, काहीतरी असंच करायला पाहिजे. आता केलंय आपण इथपर्यंत, तर इथून पुढं काय बघू जसं भेटन तसं. आणि कसं असतं माणसाने कधी कधी काही गोष्टी म्हणतात ना वेळेवर सोडायला पाहिजे. तू खूप डिसिप्लिन होता म्हणून ऐकलं मी. नाही, खूप डिसिप्लिन नव्हतो सर. असं उगं म्हणलं मी, तू नव्हतं मला माहिती चांगलं पाहिजे ना तुम्हाला, म्हणजे डिसिप्लिन होतं ना सर, तुम्हाला माहिती सगळे. रात्री मॅच बघणे, मॅच सगळ्यात आवडती माझी, भयानक आवडते. विराट कोहली आवडतो. जुन्या क्रिकेट मॅचेस बघणे. बरं, लेटेस्ट नसलं एखादं IPL फिपीएल काही फरक पडत नाही माणसाला. हायलाइट बघायची, रात्री हायलाइट बघायची. 12 एक दोन झोपायचं, कधी झोपत होतो, कधी झोपत होतो, 12 झोपायचा. आणि मग सकाळी आरामात 10:30-11ला यायचा ॲडमिन आमची, ठीक आहे. आणि आल्यानंतर मग त्याला काही त्याची काही पश्चाताप वगैरे नसायचा, तिथं काय वादच नव्हता, हे नाही होतं पश्चाताप काय वाटत जेव्हापासून यायचं. आमचे सर एक सर होते, ते बोलले होते तुला. बोलले होते की तू लवकर येत जा. सरला डायरेक्ट सांगितलं मी की सर मी येणार तर 10 वाजताच येणार. 10 वाजता नंतर मी पूर्ण तुमचं काम करेन, जेवढं मी पेंडिंग असन, आजचं असन, उद्याचं होणार सगळं करून 10 वाजता 10च्या नंतरच येणार, मी त्याच्या अगोदर नाही येणार. सरने डायरेक्ट म्हणजे ठीक आहे, काय हरकत नाही. मग काय म्हणू शकत नाही, कारण काम प्रॉम्प्ट करायचं नाही. तुझ्या कामाच्या बाबतीमध्ये मी तेजसच्या कामाच्या बाबतीमध्ये म्हणायचो की इतकं प्रॉम्प्टली काम करणार, म्हणजे माझ्यासोबत ज्यांनी काम केलं आजपर्यंत, जितक्या लोकांनी पण काम केलंय त्याच्यामध्ये तेजस अत्यंत प्रॉम्प्ट होता कामामध्ये. पण त्याच्या आडमुठपणामुळे मला काय आवडत माहिती का, ते बँकेत येस बँकेत तर म्हणलं होतं मी की येस बँक तुला काढणार आहे का, तू येस बँकेला काढणार आहेस? नाही, मीच टाकून दिलं त्यामध्ये. मग ते मी तेव्हा म्हणतो की तू आता 11 वाजता जाणार बँकेमध्ये. मग ते मॅनेजर विचारणार तुला कसं काय आला 11 वाजता. सर मला मूड झाला नाही, 11 वाजताशिवाय मी उठत नाही, 11 वाजता मी काम करू शकत नाही. तेच बँकमध्ये कसं होतं, बँकमध्ये पण कसं सर मला टार्गेट होतो क्वार्टरली, म्हणजे 3 महिन्याचं माझं टार्गेट 3.5 करोडचं होतं. मी होतो तिथं लोन डिपार्टमेंटला. आणि मला कसं आम्हाला बिझनेस आता प्रायव्हेट बँक असल्यामुळे ऑब्व्हियसली बँकमध्ये बसून नसतं, म्हणजे सगळ्यालाच माहिती आहे. मॅनेजर काय म्हणलं मग तुला? मॅनेजर डायरेक्ट मला म्हणायचं तू टार्गेट का करत नाही असं तसं. मी मॅनेजर म्हणायचो होत नाही. आणि मी डायरेक्ट ते बोलताना मॅनेजर ज्यावेळेस रागात बोलत होता त्यावेळेस मी डायरेक्ट हसायचो. ते म्हणायचं मी तुला एवढं सिरियसली बोलतो, तू डायरेक्ट हसतो, तुला काय वाटत नाही का? म्हणलं सर वाटायचं काय, मी माझे प्रयत्न करतो, मी MIDC तुम्ही जा म्हणलं तिथं जातो, कस्टमरला भेटतो, सगळं करतो. पण बँकेच्या नावाने काय कधी बिझनेस भेटतो कधी नाही भेटत, त्याला मी नाही काय करू शकत ना. त्याचं माझं काय चुकणार, मी माझं 100% देतोय ना. तर मग मॅनेजर मनाचा हे पोरग मला कधीच बोलून देत नाही. आणि माझा मॅनेजर सर अक्षरशः 3 जिल्ह्याचा बॉस होता, त्याला मी रिपोर्टिंग करत होतो. तर तो मॅनेजर पण मला अक्षरशः ते होणार होते मला माहित आधीच की तू जास्त दिवस, म्हणजे कसं असते एखाद्या माणसाचं, म्हणजे तुझं कामाच्या बाबतीमध्ये तू कधीच म्हणजे आळशी नव्हता. नेहमी प्रॉम्प्ट राहतात कामाच्या बाबतीमध्ये, आणि इमानदारी कधी सोडली नाही, सोडणार बी नाही आपण. तर मग तिथं जाऊन तू पुढे चालून आज ह्या पोस्टला जे पोहोचला, मला वाटतं ही पोस्ट सगळ्यात बेस्ट आहे त्यासाठी. एक तर लोकलला राहणं होतं तुझं, बँक ऑफ बडोदा सारखा मोठा ब्रँड आहे, आणि एवढी चांगली पोस्ट, आणि आपलं लेट पण थेट आहे डायरेक्ट. आणि गावातल्या लोकांसोबत संबंध येणार आहे मॅक्सिमम, कारण लोकल बँक ऑफिसर मोस्टली काय करणार आता यांच्या पोस्टिंगच जास्तीत जास्त
दिली तर छत्रपती संभाजीनगर, जसं की आपल्या इथल्यासारख्या ठिकाणी देतात जास्तीत जास्त, नाही तर तालुका प्लेसला देणार. आपल्या तालुका प्लस आपल्याला काही ताणत नाही. काहीच नाही, कारण लोकांच्या सगळ्या ओळखी हो. आणि लोकांसोबत ओळख बनवणं ते काही आपल्यासाठी अवघड नाही जास्त. बरं, अभ्यास कसा केला? अभ्यास सर अभ्यास तू एवढं काम, तू ऍडमिन म्हणून काम करायचा, तू कॉलिंग, मला वाटतं तुझ्याकडे असायचं काम. हो, कॉलिंगचं मला काम खूप लोकांनी त्यावेळेस सांगायचं की म्हणजे तेजसला कॉल आले की तेजस भसा बोलतो म्हणला. आम्हाला कधी कधी असा भास होतो की मला पाटील सर बोलायला काही की असं. नाही सर, होत कॉलिंगचं आता ते काही लोक होते तसे, म्हणजे आता भारत देशात आपले भरपूर लोक असे की त्यांना टेक्निकली अजून बी म्हणजे हे नाही परफेक्ट नाहीत ते लोक. तर ते लोक म्हणजे कधी कधी काही असे क्वेश्चन विचारायचे, मला ते क्वेश्चन एकदम असं खूप म्हणजे इरिटेट वाटायचं कधी कधी, तर मग होऊन जायचं कधी कधी. पण कामाच्या बाबतीत सर कधी पण एवढा वेळ काम करून मग उरला वेळ किती द्यावा लागला अभ्यासाला? मी सर 2-3 तासच देत होतो, कारण ही पोस्ट आलीच होती सर एक्सपिरियन्स बेसवर, आणि मला माहित होतं की आपण वर्किंग मध्ये नाही, कारण बाकीचे लोक वर्किंग मध्ये होते बँकमध्ये, ते वर्किंग मधून त्यांना काम करून अभ्यास करणं पॉसिबल नव्हतं तेवढं जास्त. तू पण तेच करायचं, ऑलमोस्ट वर्किंग होतं. फक्त मला एवढं होतं की बँक सारखं तेवढं असं हे नव्हतं, पण प्रेशर तर होतच, त्याचा काही विषय नाही, कारण बर्डन होतं मला थोडक्यात हेच, कारण ते कॉलिंगचं बी ते मेंटली थोडं हे व्हायचं. आणि दररोज मी 2-3 तास चांगल्यापैकी अभ्यास करायचो, म्हणजे करायचं तर चांगलंच करायचं, नाही तर ते मग असं हे नाही. आणि करून मग नंतर ज्यावेळेस एक्झाम पास झाली, आम्ही इंटरव्ह्यूला सर प्रिपरेशनसाठी आम्ही 4 मित्र होत होतो. आपल्या इथं फूड अड्डा आणि झेरॉक्स अड्डा आहे ना, तिथं आम्ही त्या अड्ड्यावर तिथं बसून इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करतो. ते वर्किंग होते, तिघं बी HDFC मध्ये येतं. गजानन मंथनकर, शुभम म्हणून एक आहे, आणि एक आपला संदीप म्हणून आहे. आम्ही 4 जण प्रिपरेशन करत होतो. तर त्यांच्यामुळे मला खूप फायदा झाला सर, म्हणजे इंटरव्ह्यूसाठी. म्हणजे गायडन्स, म्हणजे गजानन मंथनकर असा म्हणजे आहे माझा मित्र, त्यांनी आतापर्यंत जवळपास स्केल 2, असे स्केल 1, एक्सपिरियन्स बेस आणि EFO, म्हणजे या सगळ्या एक्झामचे म्हणजे इंटरव्ह्यू पर्यंत गेलेला, आणि चांगला इंटरव्ह्यूचा एक्सपिरियन्स होता त्याला. म्हणजे ऍक्च्युअल इंटरव्ह्यू कसा होतो मला सांगतो. आता सध्याच्या स्टेजला तू जेव्हा इंटरव्ह्यू दिलास, इंटरव्ह्यूला गेलता तू, तर इंटरव्ह्यूला गेल्यानंतर तुला म्हणजे अशी भीती नाही वाटली का इंटरव्ह्यूला कसा फेस करायचा काही? त्याचं सर मग तेच मला सगळ्यात बेस्ट फायदा काय झाला की आम्ही इथं आमचे इंटरव्ह्यू सुरू झाले ते 5 जानेवारी 2026ला, आणि माझा होता 16 जानेवारी 2026ला इंटरव्ह्यू. तर 5 जानेवारी पासून 16 त्या तिघांचे झाले होते इंटरव्ह्यू सगळे. त्याच्यामुळे त्याचा फायदा मला चांगल्यापैकी झाला. म्हणजे ऍक्च्युअल क्वेश्चन काय विचारतात, पण बाकी तिघांचं काय सिलेक्शन झालं? आम्ही 4 सिलेक्ट झालो. मग तेच तर महत्वाचं ना, सगळ्यात महत्वाची ती गोष्ट झाली. 4 जण सिलेक्शन झालं. आणि त्या तिघांचा मला खूप फायदा झाला, कारण त्यांनी मला जे आम्ही इथं प्रिपरेशन केलं होतं की बाबा तू येस बँक का सोडली, मग ते क्वेश्चन तुला विचारतील. बाकी इंडियन इकॉनॉमी बद्दल काय विचारतील, म्हणजे हा क्वेश्चन अगोदर विचारला होता. मी जे प्रिपेअर केलं परफेक्ट त्यांनी मला तेच विचारलं. आणि जेव्हा मी ते क्वेश्चन विचारत होते, तू करणार का, असं करणार का, एकदम बिंदास कॉन्फिडेंटली तुमच्यापासून भेटलेला जो आपल्याला म्हणजे कॉन्फिडन्स आहे, तो कॉन्फिडन्स काय आपला जरा काय विषय नाही, ते असं त्याचं काय विषय, त्याचं म्हणजे थोडक्यात ते दिवसाचं मोटिवेशन, ते संदीप माहेश्वरचं मोटिवेशन आहे तसं नाही ना आपलं, ते एकदम असं परफेक्ट आहे या. तर त्याचा फायदा मला बऱ्यापैकी चांगल्यापैकी झालेला आहे. आणि इंटरव्ह्यू मध्ये मग मी एकदम बिंदासपैकी बोललो. आणि इंटरव्ह्यू ज्यावेळेस झाल्यानंतर बी ज्यावेळेस मला वाटत होतं की यस मला तू ठीक आहे, तू म्हणतो प्रिपरेशन केलं इंटरव्ह्यूचं वगैरे, हे सगळं खरं आहे. पण मला पर्सनल काय वाटतं माहिती आहे का, तुझा स्वभावच असा आहे तेजस, की मला हे नाही वाटत की तू इंटरव्ह्यूला बसल्यानंतर कोणाला घाबरशील म्हणून. नाही बिंद. 90-95% मुलांचं रिजेक्शन होण्यामागचं कारण हे कधीच नसतं की त्यांना प्रश्नाचे उत्तर येत नाहीत. बरोबर. ज्या लोकांचं रिजेक्शन होतं किंवा ज्यांना कमी मार्क्स होतात, त्याचं मेन कारण असते ते जे इंटरव्ह्यू फेस करताना त्या टीचरला त्या इंटरव्ह्यूवर जो असतो त्याला बोलताना जी सहजता असते आपल्या बोलण्यामधली, ती त्यांच्यात राहत नाही मुलांमध्ये. ती सहजता तुझ्या बोलण्यामध्ये आहे आधीपासून. पहिल्यापासून तुझा कॉन्फिडन्स लेवल मला आधीपासून माहिती आहे कसं आहे ते. म्हणजे तू आहे पण रागीट, बोलताना आम्ही बिंदास बोलतो आणि खरं बोलतो. खरं बोलतो तिथं मला आधीपासून माहिती आहे की नाही. आणि तू तर काय, तुला तर भरपूर रागवलेलं मी आतापर्यंत. नाही, रागवल्याचा फायदा भेटून सर. पण येस बँकेत जाताना मला कोणतरी म्हणलं की येस बँकेत तू जेव्हा सिलेक्शन झालं होतं तेव्हा तुला मी म्हणलो की जाऊन कपडे घे म्हणून. हा सर, तुम्ही मला कपड्यासाठी 10,000 रुपये दिले होते. तुम्ही म्हणले होते की तिथं सगळ्यात बेस्ट तू दिसला पाहिजेस. मला आठवलं ते. आणि तुला तिथे अजून काही कमी पडले तर पैसे मला सांग. तू म्हणलास ना, त्याच्यानंतर मी म्हणलो हो मी दिले ते, लक्षात नाही म्हणलं यार, मला काही आठवलं नाही तेव्हा आहे नाही. पण ते तू जेव्हा बँकेत सिलेक्ट झाला होता ना, त्यामुळे तुला म्हणत होतो बरं झालं.
चांगलं प्रोफेशनल काम कर. हां आणि कपडे घेतले तेव्हा मग चांगले? हां मस्त कपडे घेतले होते ना. मग तिथं ट्रेनिंग होते 6 महिने. तिथं थोडं प्रोफेशनल एकदम तिथं प्रोफेशनलीच राहायला लागत होतं सगळं. आणि तिथं ठेवत उभी होते तसं. तिथं सगळं मेंटेनच होतं तसं. बरं, आता कुकिंग करतो का नाही चांगली सध्या? कुकिंग सर आपली हॉबीच आहे ती. हॉबीज Hobbies आहे. तुझ्या हातचं भरपूर खाल्लेली म्हणजे हां सर. म्हणजे सर्व प्रकारच्या डिशेस खाल्ल्या आहेत. आणि मला असं वाटतं की तेजस जर बँकेत ऑफिसर झाला नसता, तेजसचं स्वप्न होतं. आणि तेजस मला तुम्हाला 3-4 वेळेस आपलं बोलणं झालं होतं हो, त्याच्याविषयी, सर. हॉटेल टाकू म्हणून. आता मी त्याला म्हणत होतो तुला कधी काय वाटलं तू ये माझ्याकडं, आपण जर नाही झालं सिलेक्शन हॉटेल टाकून देऊ. मला एक नंबर जबरदस्त शेफ आहे. मी म्हणतो की तो जर चांगला बँकर जरी झाला नसता, तो फार चांगला शेफ झाला असता, यशस्वी शेफ झाला असता असं मला वाटतंय. हो सर नक्कीच. म्हणजे ती मला आवड असल्यामुळे सर म्हणजे आणि कधी मी म्हणजे कोणती बी बनवताना मी गोष्ट ज्यावेळेस म्हणजे डिश वगैरे बनवतो ना, ते एकदम असं मनातून बनवतो. उगा बनवायचं म्हणून बनवतो. त्याच्यामुळे मला त्याची एकदम आवड लागली चांगली. हे तत्व मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी पण हे तत्व पाळलं पाहिजे की जे पण काही करता ते करताना ठीक आहे, तुम्हाला आवड असेल तर 100% आपण देतोच. पण आवड जरी नसेल तरी पण 100% दिलं पाहिजे. आता काय कुणाला प्रत्येकाला काय एखाद्या अभ्यासामध्ये आवडत असे असं काही नाही आहे. पण 100% देणं ते करत असताना एखादी गोष्ट ते महत्त्वाचं आहे. हो सर 100% आपण आपलं दिलं तरच म्हणजे रिझल्ट येईन नाही येईन ती गोष्ट पुढची ना सर. आपल्या हातात जे आहे ते आपण करणं. आणि पण असा विचार लोक नाही करत ना. लोक काय करतात, प्रत्येक गोष्ट रिझल्ट माझा रिझल्ट येईल का पुढे फ्युचरमध्ये येईल का, त्याच्या पुढे फ्युचरमध्ये येईल का. म्हणजे मी पाहिलं जे मुलांना, म्हणजे तुझ्या बाबतीत तर खूप ती गोष्ट खरी आहे की सध्या प्रेझेंटमध्ये जगण्यापेक्षा फ्युचरमध्ये जास्त जगतात. हां तो प्रॉब्लेम सर म्हणजे मला पण तुला नव्हता? आवडत नाही परवा म्हणजे आवडत नाही मला पण तो की बाबा. पण हा प्रॉब्लेम तुझा कधीच नव्हता ना? नाही नव्हताच, बिंदास नव्हता. म्हणून तर हे ना म्हणजे की बाबा तो ऑप्शन म्हणजे तुम्हाला मी सांगितलंच होतं ना की बाबा आपण आपलं 100% द्यायचं. जर नाही झालं तर मी दुसरं एक म्हणजे आपल्याला करायचंच होतं. बाबा बिर्याणीचं वगैरे मी तुम्हाला सांगितलंच होतं की करणारच आपण हॉटेलचं वगैरे. त्याच्यामुळं माणसाने कधी बी आपलं रिझल्टच्या मागे लागण्यापेक्षा की आपण आपलं द्यायचं फक्त. आणि रिझल्टची अपेक्षा न ठेवता तुम्ही ज्यावेळेस देता का त्यावेळेस बिंदास होतं. आणि त्यावेळेस नंतर विश्वास बसत नाही की आपलं झालं का खरंच. तो म्हणजे एक टर्निंग पॉईंट ठरतो माणसाचा की आपण ज्या एखाद्या गोष्टीच्या मागास एकदम असं बर्डन घेऊन नाही करताना कोणती एखादी गोष्ट करताना अति बर्डन घेऊन केलं तर मग ऑब्व्हियसली नाहीच होत ना. तुम्ही फ्रस्ट्रेशनमध्ये जाता, वरच्यावर तुम्ही फ्रस्ट्रेशनमध्ये जाता की का व्हायना त्याच्यामध्ये तुमचं मग ते रिझल्ट जे येणार असतो तो बी येणार नाही पुन्हा. त्यामुळे तुम्ही बर्डन घ्यायला नाही पाहिजे कोणत्याही गोष्ट, असं मला वाटतं माझं पर्सनली. तुम्हाला पण माहिती आहे बर्डन न घ्यायचं ते. ऑफकोर्स मी तर 10 वेळेस प्रत्येक वेळेस सांगतो ना ते पोरांना बोलताना पण. हां म्हणजे एरवी नॉर्मल काउन्सिलिंगमध्ये पण बोलतो मुलांना मी असंही सांगत असतो. कारण की इंस्टाग्रामवरच्या व्हॉट्सअपवरचे मेसेज वाचणे, इंस्टाग्रामवरच्या मोटिवेशनच्या रील्स बघणे याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे की खरोखर एखाद्या माणसानं आयुष्यामध्ये जे अनुभव घेतलेत त्या अनुभवावरून आपण शिकलं पाहिजे. जर आता तुझा अनुभव आहे एवढ्या वर्षाचा, हो सर. मला वाटतं यामधनं मुलांनी काही शिकलं पाहिजे. तुला काय वाटतं काय शिकलं पाहिजे मुलांनी तुझ्या अनुभवावरून? माझ्या अनुभवातून मी एवढं सांगेन की तुम्ही जे बी करता ते तुम्ही तुमच्या म्हणजे 100% द्या. म्हणजे जेव्हा मी करता उगं करायचं म्हणून करायचं किंवा मग माझं होईन का नाही होईन ह्या भीती न ठेवता आणि करताना आपण करत राहायचं की आउटपुट काय येईन ते पुढं राहील. फक्त आपण करत राहायला पाहिजे माणसाने. आणि करत राहिल्यास एक दिवस नक्कीच आपला येतो आणि तो दिवस पुन्हा आपलाच राहतो. त्या दिवशी अक्षरशः मला झोप नव्हती आली सर ज्या दिवशी माझा रिझल्ट आला होता. मी माझ्या आयुष्यामध्ये फर्स्ट टाइम संध्याकाळी फक्त 1.5 तास झोपला असून माझा रिझल्ट आला त्या दिवशी. मॅच पण नाही बघितला? काहीच बघे ना, काही गरजच नव्हती एवढे मोठे हे झाल्यानंतर सर. म्हणजे ते हेच होतं म्हणजे आनंदच तसा होता की अक्षरशः झोप लागली नाही मला. 1.5 तास फक्त झोपलो असतो मी त्या दिवशी. बाकी झोपत नाही लागली की म्हणजे तो दिवसच अलग असतो सर. त्याच्यामध्ये म्हणजे सांगायचं झालं की बाबा माणूस हे करू म्हणजे ते सगळं विसरून जातं एक थोड्यासा वेळा. दिवसाची खुशी असते त्या ऑफकोर्स. म्हणजे सरप्राईज पण असतं, आनंद पण असतो, धक्का पण असतो, शॉक. म्हणजे हो सर जितके सारे इमोशन्स आहेत ते एकदम असे हाय लेवलला पोहोचून जातात आपले. बरोबर आहे. हो पण ते इतक्या वर्षाचं जे आपलं 8-9-7-8 वर्षाचं जे मेहनत आहे तर शेवटी आपलं फळ भेटलं बस हो झालं. भेटलं सर 100%. ते करत राहिल्यास होता, फक्त करत राहायला पाहिजे माणसाने. आणि एखाद्याच गोष्टीच्या मागे असं वाटत असेल की नाही होत तर बर्डन नका घ्यायला पाहिजे. म्हणजे पुन्हा तीच गोष्ट मला सांगू वाटते की बर्डन नाही घ्यायला पाहिजे जास्त माणसाने. बिंदास जेवढं राहतात तेवढे रिझल्ट. आता भरपूर मुलं अशी बी असतात ना त्यांची एक रिझल्ट आला की पुन्हा रिझल्ट येतच राहतात. त्याचं कारण ते असतं की त्याच्यानंतर त्याचा बर्डनच नसतं. बर्डन हा पॉईंट खूप महत्वाचा आहे
की एखाद्या मुलाचा रिझल्ट आल्यानंतर तो कॉन्फिडन्स बसतो हा स्वतःवरचा. त्याला माहित होतं की आपण इथून पुढे जी बी एक्झाम देतो ते आपल्याला म्हणजे बिनधास्तपैकी देतो ते मग तो सांगितलं. पुढची एक्झाम बिझनेस पण देतो ना. हा, आणि रिझल्ट एक्झॅक्टली हे मुलांनी पण फॉलो केलं पाहिजे. 100% करायला पाहिजे. कारण तुम्ही एकदा तसं जर म्हणजे तुम्हाला आणि कसं असतं एकदा रिझल्टची सवय लागली ना पुन्हा मग ते रिझल्ट येतच राहतात फक्त. आणि भरपूर टाइमला असं बी भरपूर मुलं असे पण आहेत की 3-4 वर्ष प्रिपरेशन केल्यानंतर बी रिझल्ट निघत नाही. नुसतं प्री निघतात, मेन्स निघत नाही कोणाचं. असे म्हणजे भरपूर जणांना प्रॉब्लेम होता. मी माझं बघितलेले ऍक्च्युली. मी तेवढ्या एक्झाम फेस नाही केल्या भरपूर, पण बाकीचे माझे आहेत मित्र मैत्रिणी वगैरे भरपूर त्यांचं मी बघितलेलं आहे की त्यांची खूप इच्छा असते की कधी होईल आपलं, कधी होईल. पण ते त्याच जे डाऊटमध्ये जे राहतात ना कधी कधी त्याच्यामुळे बी त्यांचा तो एक हे होतं की रिझल्टला थोडा उशीर बी होतो मध्ये कधी कधी. पण त्यामुळे मी कधी कधी म्हणतो की एक इंग्लिशमध्ये एक वाक्य आहे, फूल्स रशियन वेअर एंजल्स फिअर टू ट्रेड. आता ते निगेटिव्ह पद्धतीनं ते निगेटिव्ह पद्धतीनं वापरतात ते, की मूर्ख असतात ते कुठेही घुसतात आणि हुशार लोक घाबरूघाबरू तिकडे जातच नाहीत. आता हे निगेटिव्हली बोललेलं वाक्य ॲक्च्युली, पण त्याला आपण पॉझिटिव्हली घ्यायचं जर म्हटलं तर फूल्सच्या जागी तुम्ही रिप्लेस करा असे लोक जे जास्त काही परिणामाचा विचार करत नाहीत, की माझा रिझल्ट असा येईल तसा येईल, मग असं केलं तुम्ही असं होईल का, तसं केलं तसं होईल का, याचा विचार करण्यापेक्षा बिनधास्तपणे झोकून देणं, त्याला आपण फूलच्या जागी रिप्लेस करू शकतो. आणि एंजल्स म्हणजे असे लोक ज्यांच्यामध्ये क्वालिटी असते, पण क्वालिटी असताना सुद्धा ते लोक तितक्या मनापासनं स्वतःला त्या गोष्टी करण्यासाठी झोकून देत नाहीत. आणि मग ते जर तिकडे गेलेच नाही तर रिझल्ट पण येणार नाही. मला वाटतं की ठीक आहे, ह्या निगेटिव्ह वाक्याला आपण पॉझिटिव्हली थोडंसं बघायला पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे जास्त अतिविचार करून, खूप जास्त ओव्हर थिंकिंग करून की माझा रिझल्ट येईल का नाही, मग असं होईल का तसं होईल का, हे करण्यामध्ये वेळ घालण्यापेक्षा तू काय केलं की सोबत काम केलं आणि आपला एक्झामवर फोकस केला आणि परिणामाची चिंता केली नाही. मला किती पण तुला कधी असं वाटलं का मी 7 वर्ष झालं प्रिपरेशन करतो, असं वाटलं कधी तुला? नाही, मला तसं कधी म्हणजे वाटण्यापेक्षा कधी कधी मला काय वाटते माणसाने आपल्या काही काही चुका बी होतात ना. आता माझ्या चुका बी झाल्या त्याच्यामध्ये सर काही. कारण माणसाने नुसतं मी केलं, मी लय भारी केलं असं तसं सांगण्यापेक्षा चुका बी ऍक्सेप्ट केल्या पाहिजे. माझ्या काही चुका बी होत होत्या. मी कधी कधी ते जास्त त्याला म्हणजे जेवढा टाइम द्यायचा तेवढा देत नव्हतो. प्लस मला ते क्रिकेटचा थोडा जास्त नाद होता, त्यामुळे ते बी थोडं होतं म्हणायचं की म्हणजे आपली म्हणजे प्रायमरी जी आपली हे म्हणजे काय आपल्याला करायला पाहिजे ते समजायला पाहिजे. प्रायोरिटी फर्स्ट प्रायोरिटी कशाला द्यायची आणि सेकंड कशाला द्यायची हे पण ज्यावेळेस माणसाला समजतं त्यावेळेस माणसाच्या ऑब्व्हियसली लवकर आपल्याला जे आउटपुटही पाहिजे ते नक्कीच भेटून जातो सर. व्हेरी गुड. बरं, मुलांना तू काय सांगशील हे तर तू ऑलरेडी सांगितलंस, बरोबर आहे. पण आता इथून पुढच्या तुझ्या जीवनासाठी तुला खूप शुभेच्छा. थँक्यू सर. आणि इतकं फॉर्मल बोलल्याबद्दल मला फार वाईट वाटायला आज. एवढं फॉर्मल तुला मी आजपर्यंत कधी बोललो नाही. हो बरोबर आहे. तुला थोडंसं आश्चर्य वाटलं असेल ना की सर शांतपणे व्यवस्थित बोलतायत. हा, मुलांना भरपूर माहिती नाही सर कसे आहेत तर. आता एरवी फोन तू आला की तेजा हा बरोबर आहे. पुढे तू सर कसं या तुमचं आता भरपूर लोकांची हे पण आहे की तुमचं भरपूर लोकांना असं वाटतं की सर खूप रागवतात का की, पण माझं ऑब्झर्वेशन असं की तुमची जी भीती आहे मुलांमध्ये ती आदरयुक्त भीती आहे. आता भीतीमध्ये म्हणजे काही लोक उगं आलं कुणी तर उगं भ्यायचं असं नसतं. तुमची भीती जी आदरयुक्त भीती मुलामध्ये फक्त ती एक आहे तेवढी, असं काही नाही. पण तुला तुझ्यासारखे जे जवळचे आहेत विद्यार्थी त्यांना बोलताना म्हटलं मी कधी आजपर्यंत मला नाही वाटत फार असा फॉर्मल गोड तर कधीच बोललो नाही. गरज पण नाही ना सर, ते एक अटॅचमेंटच वेगळी असते ना आपली, बॉन्डिंगच वेगळी आपली. तीच महत्वाचं आहे. लोकांना ते कळत नाही. लोकांना वाटतं की जे गोड बोलतो तो आपला शुभचिंतक असतो. नाही, गोड बोलणारे प्रत्येक वेळेस शुभचिंतक असतं असं नसतं ना सर. ते सगळ्याला माहिती असतं पण ते कधी वाटतं तसं, ते नंतर समजतं तसं काय. पण तुझ्या पुढच्या आयुष्यासाठी खूप शुभेच्छा. थँक्यू सर. आणि लग्न कर, चांगलं चांगली मुलगी पहा, डेफिनेटली भेटेल तुला. आणि पुढचं आयुष्य एकदम सुखानं आपल्या आईवडिलांना सांभाळून, फॅमिलीला सांभाळून, मित्र कंपनी सगळ्यांना व्यवस्थित हे ठेवू. पुढचं आयुष्य चांगलं राहा, इमानदारीने काम कर, तू करणार डेफिनेटली. आणि जीवनामध्ये सगळे चांगलं राहायचं बस. हां सर. आणि माझी एक म्हणजे रिझल्ट याच्या अगोदर एक छोटीशी विश होती सर. म्हणजे मी बोललो होतो की ज्यावेळेस बी माझं सिलेक्शन होईल माझ्याकडून जेवढे बी असे गरीब मुलं असतात ना, भरपूर जणांची परिस्थिती नसते शिकायची वगैरे, म्हणजे शाळेतले वगैरे त्यांच्या, आणि त्यांची परिस्थिती नसते, त्यांना माझ्याकडून जेवढी मदत होईल तेवढी मला करायची सर. आणि ही मला जोपर्यंत होईल तोपर्यंत करायची. ही माझी देवापुढं म्हणजे बोललेली विषय, माझी एकदम संध्याकाळ झोपला असताना त्यावेळेस बोललेली विषय ही, आणि ते करायचं आहे मला असं, म्हणजे जोपर्यंत माझ्याकडून होईल तोपर्यंत करणार. मला याच्यावर पूर्ण विश्वास आहे.
कारण की तू तेवढा मनस्वी आहेस मला माहिती आहे. तू असं बोलताना हवेत बोलत नाहीस कधी. जर एखादी गोष्ट करायचं असेल तर- खरोखर मला करायची आहे तरच बोलतो, हेही मला माहिती हो आहे. सर. आणि दॅट्स अ ग्रेट थॉट ॲक्च्युली. म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे की लोकांनी त्यामधनं आदर्श घेतला पाहिजे ह्या गोष्टीमधनं. रिअली हॅपी टू हॅव दिस कन्व्हर्सेशन विथ यू. थँक्यू व्हेरी मच एव्हरीवन. आपण पुन्हा दुसऱ्या कुठल्या चांगल्या आणखी पॉडकास्ट येतील आपले, आणखी काही विद्यार्थ्यांशी आपण संवाद साधू. तेजस, थँक्स फॉर कमिंग. थँक्यू सर, थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे अँड ऑल द बेस्ट.